गद्दार निधी उपभोगून झालेला आहे। गद्दार गँगकडून आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या प्रकारचे सगळे बेकायदेशीर गोष्टी करून झालेले आहेत, पण तरी सुद्धा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो। यासाठी म्हणून नार्वेकरांचा निर्णय आम्ही अजिबात अंतिम मानत नाही। खरं तर मला नार्वेकरांबद्दल आश्चर्य याही गोष्टीचं वाटतं की नार्वेकर स्वतःला वकील बनवतात, खरंच त्यांच्याकडे सनद आहे की तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे, जसे शिंदे मानद डॉक्टर आहेत तसे हे मानद वकील आहेत का, असा प्रश्न निर्माण होण्या इतपत कालचं नार्वेकरांचं ते एकूण वाचन होतं। आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढणार आहोत। अहो नशीब त्यांनी ना, म्हणजे त्रिताल प्रमुख, स्वर्गलोक भूलोक पाताळ लोक या तिन्हींचा प्रमुख मीच आहे असं बॅनर छापलं नाही नशीब, तेही करू शकतात। कारण काय असतं माहितीये का, ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सगळ्या प्रकारच्या स्वायत्त यंत्रणा गृह यंत्रणा आणि चिकार खोके या सगळ्यांचा आधार घेत जेव्हा माणसं उभी राहतात तेव्हा आपोआप एका देहबोलीमध्ये मुजोरपणा येतो, जो मुजोरपणा काल नीलम गोरेंपासून सगळ्यांमध्ये ठासून भरलेला दिसला आम्हाला। नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला। इतकंच नाही तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला।